खास करून साईश इलेव्हन अर्नाळा संघाला मात्र त्यांनी पराभवाच्या छायामध्ये पाठवल्यात. आता आरके इलेव्हन वायएसपीच अगेन्स्ट ते खेळतायत. चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय आणि पहिल्या 2 मॅचमध्ये घनश्यामजी याही संघानं डॉमिनेट केलंय. म्हणजे खास करून आपण पाहिलं तर आरके इलेव्हन वायएसपीचा संघ आहेत. बहुतांश खेळाडू आपल्या परिसरातील आहेत आणि ते खेळाडू मैदानाची परिस्थिती जाणतात किंवा मैदानाची भौगोलिक कंडिशन जातात चांगला खेळ आतापर्यंत दाखवतायत. नक्कीच कारण याच मातीतून आहेत त्यामुळे त्यांना इकडचं वातावरण तितकं सूट झालंय. आपण संघ जर बघितला विरारचा बाहेरील ठाण्यातील खेळाडू आपण बघतोय या संघातून बॅटिंग करणारा संघ, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिलाय आणि त्यामुळे फलंदाज बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना बीट झालेत. हाच अमृत आहे आज त्याच्या नावे आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली. पहा हा बॉल पुन्हा मात्र स्वतःला अगदी यॉक करून घेतला बॉलने. अमृतनं आतापर्यंत 2 बॉल डॉट टाकलेत. एक सिंगल मात्र येत असताना पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. अजित आणि सानवेद मात्र मैदानाच्या मध्ये जोडी मैदानावरती आहेत आणि कशा पद्धतीनं खेळ मैदानावरती साकारते त्याच्यावरती सध्या लक्ष असणार आहेत. स्ट्राईक एंडला अजित पुढे गोलंदाजी ट्रॅकवरती. हो पुन्हा मात्र लोवर फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पाठीमागे जोपर्यंत बॉलला फील केलं जाईल पंचाने सांगितलं व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. व्हाईट +1 एकूण 2 धाबा मात्र वाढतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धाबा झाल्यात. 3 ओव्हरची मॅच 18 बॉलमध्ये किती रन घनश्यामजी लाव्यात? नक्कीच 3 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण समोरच्या संघामध्ये तितकाच बॅटिंगचा लाईनअप आहे, त्यामुळे धावा बनवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या चेंडूला बघितलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम पंच सध्या आपण बघतोय. गंभीर पाटील आहेत सध्या आपण बघतोय आणि ज्या नावाने त्याला प्रसिद्धी भेटले अशी गंभीर आणि त्यांच्या मार्फत येतोय वाईट चेंडूचा इशारा. अवांतर एक धाव, धावसंख्या होती ती म्हणजे 4 धावा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा तयार. अमृत ओ लोवर फुलटस बॉल कन्वर्ट केला परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन. सानवेद आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग तो करतोय. लोवर फुलटस बॉल मिळाला त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडला आणि बॉलला सरळ पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती डबल अगदी डिजिटल स्कोरमध्ये सध्या स्कोर आहे 10 विदाउट लॉस. सुरुवात खूप चांगली केल्यात घनश्यामजी. नाही नक्कीच 3 षटकांचा मॅच आहे त्यामुळे सुरुवात करावी लागेल. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आता आपण बघितले गेले या चेंडूवरती. धावसंख्या होती ती 10. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. उर्वरित या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण पहिलं षटक पॉवरफुल फलंदाजी इथून होत असताना बॅटरकडनं आपण सध्या बघतोय. ऑन साईडला आता जर बघितलं गेलं तर 5 खेळाडू 30 सर्कलच्या स्विच करण्याचा प्रयत्न. अगोदरचा फटका तुम्ही छान केला होता, मग ह्या फटक्याची आवश्यकता होती का? तितकंच गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय इथून गोलंदाज अमृतच्या माध्यमातून. भरपूर वेळा आता फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो. सातत्याने तुमच्या बॅटमधून ज्यावेळी सरळ बॅटने धावा येतात त्यावेळी काही काही आगळे वेगळे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटर करत असतो. सानवेद आणि ते मैदानावरती दिसलं होतं. शेवटचा बॉल बाकी. पुन्हा एकदा तेच चित्र. आधी देखील तुम्ही मिस्टेक केली, पुन्हा एकदा मिस्टेक तीच केली. सेम चुकी तुम्ही पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. धावफलकावरती धावा आहेत. श्री गणेश विरार संघ बॅटिंग करत असताना बिनबाद 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आरके इलेव्हन YSP संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतात. एक हलकंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. डीजे कालच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झालाय, आपली नोंदणी करायची आहे. आपण आलात, आपला पूर्ण संघ आलाय. त्यानंतर पहिल्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झालाय त्यांनाही विनंती असेल, आपला संघ दाखल झाला की
आपले जे कमिटी मेंबर आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद करायचा आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला फ्लिक केलंय इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती सध्या आपण बघितलं गेलं तर सिंगल धाव येते. नेमकं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कारण फुलटॉस होता आणि तिथून आपण जर बघितलं गेलं तर या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, फक्त सरळ बॅटने दिशा देण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क नाही झाला. सध्या आपण बघतोय डॉट बॉलची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज नाव राहुल राहुल गोंड यांना आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 11. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता झालंय. सध्या आपण बघतोय 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलायत. राहुल गोंडला सध्या आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतायत. आतापर्यंत 4 बॉल त्यांनी फेकले. धावसंख्या 11. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. सध्या सानवे सारख्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगलिंग करावं लागलंय. मागचे 4 बॉल डॉट 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 पाहायला मिळाला. धावसंख्या 11 आहेत. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता खेळपट्टी गोलंदाजा प्रेमात पडली असं वाटते. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न. सध्या तरी आपण बघतोय या चेंडूवरती धाव घेतली जात नाही. महत्वाचं ते आहे, कारण अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं गेलं तर 58 धावा करत असताना फलंदाजाची बॅट बोलली होती. आता अशा पद्धतीचे चेंडू हाताळले होते, त्यामुळे फलंदाज बीट झालेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 11 वरती. चला चला लगेच गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवरती आणा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 11. चला शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 11 झाल्यात. क्वालिफाय होणाऱ्या ज्या टीम्स आहेत अर्नाळा, त्यांना विनंती असेल आपण आपल्या नावाची रिपोर्टिंग करा. पुन्हा मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथून मात्र बॉल लढवलाय. फेकी करत असताना फलंदाज होणार बाद. विकेटचं पतन. अजित बॅक टू डी डगआउट. श्री गणेश विरार संघाला लागलेला हा पहिला धक्का. 11 वरती. आता हर्ष आलेत. हर्ष मैदानावरती आलात. ओ स्विच हिट खेळलाय. फटका छान पद्धतीने खेळलाय. सानवेच्या बॅटमधून अखेरी चेंडू सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या फलकावरती 15. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 3 ओव्हरची मॅच आहे. त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 15ला 1 विकेट आतापर्यंत ही कंडिशन. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जोपर्यंत फिल केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती 16. लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा 1 गडी बाद. 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये
अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. सानवेद 11 बॉलमध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. दुसऱ्या बाजूला हर्ष जे नव्याने आलेले बॅटर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत श्री गणेश विरारकडून. पुन्हा एकदा मात्र एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावा फलकावरती 16. अंतिम शेवटचे 2 बॉल आता मैदानावरती बाकी असतील. पाटील परिवार पुरापाड आयोजित पाटील चषक 2026 आपण पाहतायत सीझन 4. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये सध्या डिलिव्हर केलाय. शेवटचा बॉल बाकी असेल. धावा फलकावरती 16. जशी बॅटिंग व्हायला हवी श्री गणेश विरार कडून तशी बॅटिंग झाली नाही. थोडं नाराज केलं बॅटर सानवेदनं. 11 बॉलमध्ये 12. हर्ष आतापर्यंत 2 बॉल त्याच्या माध्यमातून 2 डॉट. शेवटचा बॉल फटकावेमध्ये खेळलाय. अगदी गॅटिंग मानकर त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. गॅटिंगनं टिपलाय झेल. संपलाय बॅटर हर्षचा खेळ. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 16. 17 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे टीम RK11 YSP या संघाला. 17 धावा कशा पद्धतीने केल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत. काहीच वेळामध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. इथून आयोजकाच्या वतीने नवीन संकल्पना आहे. सस्पेन्स आहे. त्यामुळे चला क्षेत्ररक्षण करणारा संघ दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये. चला चला बॅटर गणेश काकड सर आपल्याला विनंती असेल आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. राजू मिश्रा तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत त्यांच्या सोबत. चला बॅटर प्लीज विनंती असेल. क्वालिफायच्या रेसमध्ये आजच्या दिवसातील संघ आपण बघितला. एक संघ आहे श्री गणेश विरारचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्यानंतर RK11 YSP चा संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला भेटेल. यंगस्टार पापडी. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. चला पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सानवेद आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक. पहिल्या षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका खेळताना यष्टी वाकवले. राजू मिश्रा बॅक टू डगआउट गॉन.
चा प्रयत्न केलाय. का नेमका हा फटका खेळला चर्चा. चला विनंती असेल अमृत आपणही दाखल व्हा, कारण आपल्याला आज अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. त्यामुळे पाटील चषकामध्ये कुठल्या संघाचं नाव प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली जाईल ते आज आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये बघणार आहेत. त्यामुळे विनंती असेल फलंदाज आपण लगेच जा क्रीजवरती, थोडंसं स्पीडअप करा. 16 फलकावरती 16 धावेची आवश्यकता आहे. डॉट बॉल येत असताना आपण सध्या बघतोय बॅक टू बॅक 2 डॉट बॉल झालेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसरा चेंडू डॉट हाताळलाय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पंच वळलेत. वाईट चेंडूचा इशारा आलाय, खराब चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं. अवांतरिक धाव, धावसंख्यावरती ती 1. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप वरती क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर होते. संघ पोचलाय 2 वरती. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 धावा फलकावरती लागले गेल्यात. 16 धावेचं आव्हान आहे. वाईट चेंडूचा इशारा, अवांतर एक धाव. सराव सुरू आहे जणू काही असं वाटतंय, कारण खूप मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे फटका खेळलाय. छान चेंडू गेलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भर. संघ पोहोचलाय 9 वरती. अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूवर संपर्क नाही झाला. डॉट बॉलची सांगता झाले. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तडमॅनला सध्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू हाताळला जातोय. आता धनंजय पाटील नक्कीच, म्हणजे जो गोलंदाज आहे ना, तो पहिला आपल्या डगआउट्स मध्ये होता, म्हणजे आपल्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये नाव सांगण्यासाठी होता. आता त्याचंही नशीब बदललंय. त्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. यस, तोच सध्या गोलंदाज दिसतोय. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चौकार आलाय आणि या चौकारानं धावा फलकावरती झाला 13. विजयासाठी आता रन करायच्या 4 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये 4 धाव्यांचं लक्ष. हे मॅचचं समीकरण. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आणि या फटक्याने सामना जिंकलाय संघ. आपण जर बघितलं गेलं तर RK11 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय मध्ये आपण जर बघितलं गेलं तर टॉप 3 मध्ये पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय विजयी झालाय
अमृतने छान बॅटिंग केली. त्याच्या समवेत हितेशनेही त्याला साथ दिली गेली. 16 धावेचा पाठलाग करायचा होता. शेवटच्या चेंडूवरती जर आपण बघितलं गेलं तर या तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय आणि इथून क्वालिफाय झालाय संघ RK11 चा संघ विजयी झालाय. आता इथून चिठ्ठ्यांचा लॉस टाकण्यात येणार आहेत. कुठल्या चिठ्ठीत कोणाचं नाव येईल आणि कोणाचं नशीब बदलेल. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. जी चिठ्ठी राहील तिला पुढे चाल दिली जाईल. ती फायनलच्या मॅच खेळताना आपण बघणार आहेत. इंटू द फायनल मध्ये कुठल्या संघाचं नाव येईल तितकंच महत्वाचं आहे. चला कर्णधार आपण यायचं आहे. हिरोजी सानवेत आपण या. सानवेत या. आपली एक अगोदरच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज दिली जाईल. या लगेच या आपण. चला आमच्या व्यासपीठावरती मान्यवर आहेत. आपण सध्या बघतोय याच पाटील परिवाराचे आत्या आहेत वंदनाजी म्हात्रे ताई आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या. आपल्या हस्ते दिली जाईल ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज. आपण सध्या बघतोय. चला या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो मात्र त्या ठिकाणी देतोय. वंदनाजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मात्र या ठिकाणी देण्यात आलाय. पाटील ब्रदर्स पुरापाड आयोजित पाटील चषक 2026 पर्व 4 सीझन 4 आणि त्याचा आता ड्रॉ होतोय. सेमीफायनलची मॅच कोण खेळणार, फायनलची मॅच कोण खेळणार, कोणाचं नशीब आजमावण्याची संधी मिळणार, एक चिठ्ठी कुठली उचलली जाणार, फायनलमध्ये कोण जाणार ह्याची देखील सध्या चर्चा होत आहेत. त्यामुळे आता तुम्हाला तिथे काही नियमावली सांगितली जातील. पाटील परिवाराची संपूर्ण टीम त्या ठिकाणी तयार आहेत. त्याच्यामुळे आता चिठ्ठ्यांचा ड्रॉ. तिन्ही कर्णधार तिन्ही टीमच्या कॅप्टन आहेत. त्या तिन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण पुढे यावं. फक्त एक कर्णधार पुढे येईल, बाकी कोणी येणार नाही. तिन्ही टीमचे कॅप्टन. हा ना तिथे डिस्कशन करा. जी उचलली जाईल ती बाय आणि ज्या राहतील त्या दोघांची मॅच. दोन उचलायच्या. ओके एकदाच काय ते सांगा. हा जी उचलली जाईल त्या संघाला बाय मिळणार आहे. तो संघ डायरेक्ट फायनल मध्ये दाखल होईल. पाहूयात कुठल्या संघाचं नशीब आहे, कुठल्या संघाचं नाव आहे. ही चिठ्ठी काढली जात आहेत. पाटील ब्रदर्स पुरापाड आयोजित पाटील चषक 2026 सीझन 4. आधी आम्हाला सांगा ना, सेलिब्रेशन केलंय. आता जितका जल्लोष इंदुमती स्मृतीचा संघ जो आहे तो फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन आहे. पुढचा मॅच जो आहे तो पुढचा मॅच होतोय. सेमीफायनलचा मॅच असणार आहे. त्याची लढत होईल. त्याचा टॉस केला जाईल. चला टॉस 3 ओव्हरचा मॅच आहे. टॉस केला जाईल. सन्मान्य अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टन चला पोहोचा. राजूभाई पोहोचलेत. येस RK टीमच्या कॅप्टन पोहोचलात राजूभाई. सन्मान्य अतिथींना विनंती असेल मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. पुढील मॅच 7. चला टॉस करूयात. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कर्णधार उपस्थित आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर त्या ठिकाणी संदीपजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि संदीपजी पाटील साहेब यांच्या सोबत आपण करतोय टॉस. दोन्ही टीमचे हे कर्णधार त्यांच्यामध्ये सध्या टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल होतोय. आदरणीय असं व्यक्तिमत्व संदीपजी पाटील साहेब या पाटील परिवाराचे आहेत मेंबर्स आणि त्यांच्या सोबत टॉस. 3 ओव्हरची मॅच. टॉस झालाय. टॉस जिंकलाय RK संघाने टॉस जिंकल्या. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
त्याच्यामुळे मैदानावरती लगेच आपण फिल्डिंग लावा ही आपणास विनंती असणार आहेत. लगेच मॅचला सुरुवात होईल. एक हलकीशी धून ऐकूया डीजेच्या माध्यमातून आणि जाऊयात सेमीफायनलच्या मॅचच्या दिशेने. डीजे. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा आपले पूर्वज आपल्या वाडवडील यांना दिलेली ही मानवंदना अर्थात भावपूर्ण श्रद्धांजली असेल ते पुण्यस्मरण आपण पाहतोय आणि त्याचा प्रत्यय देखील आलाय. धनंजय पाटील आमच्या जोडीने आहेत. धनंजय बघा, जो संघ फायनलला गेला ना, इंदुमती स्मृती या पाटील परिवाराच्या आत्या आणि पहिल्या वर्षी त्या सोबत त्या होत्या. पहिलं पर्व होतं ना, कदाचित तो आशीर्वाद आहे म्हणून त्यांच्याच नावाने जो संघ खेळतोय ना तो आज फायनलमध्ये खेळणार आहे. इंदुमती स्मृती जयू दुर्गेश 11चा संघ जो फायनलमध्ये खेळताना ज्या संघाला आपण पाहणार आहोत आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर एक अरणायचा संघ आहे श्री बिलोजी स्पोर्ट्स खांबाळाचा संघ मैदानावरती आहेत आणि त्यांच्यासमोर आहे आरके अर्थात यंगस्टर पापडीचा संघ मैदानावरती आहेत. बघूया हा सामना, कारण मागच्या काही पर्वाचा आपण जर थोडासा लेखाजोखा पाहिला ना तर प्रत्येक वेळेला इथे ओपनच्या संघानं बाजी मारली. खुल्या गटाचा संघ चॅम्पियन ठरलाय. कदाचित हे पहिलं वर्ष असेल जिथे या आपल्या अर्नाळ्याचा संघ फायनल मारेल. सध्याच्या घडीला तशी परिस्थिती आहे. पण आरके 11चा यंगस्टर पापडीचा संघ सांगतोय दावेदार आम्ही देखील आहोत, उमेदवार आम्ही देखील आहोत. आम्ही आलो जिंकण्यासाठी, या ट्रॉफीला घेऊन जाण्यासाठी आम्ही देखील आलोय. त्यामुळे सहजासहजी हार आम्ही मानणार नाहीयेत आणि तेच सांगण्याचा प्रयत्न ते देखील करतील. मॅच सुरू होतोय जिथे टॉस जिंकला होता आरके 11 अर्थात यंगस्टर पापडीच्या संघानं टॉस जिंकला आणि त्याने सांगितलं पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करू. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये बघूया किती रन होतात. सलामीची जोडी मैदानावरती आणि जसं हे दोन्ही म्हणजे खांबाळा आणि अर्नाळ्याचे संघ दाखल झाले ना तसा प्रेक्षकांची संख्या हळूहळू या पुरापाड्याच्या मैदानावरती येतात. कारण बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपवरती मेसेज चालू होते की अर्नाळ्याची मॅच कधी आहे, खांबाळ्याची मॅच कधी आहे, कधी तो सेमीफायनलचा मॅच आहे. पाटील परिवाराच्या स्पर्धेतला हा फायनलचा मॅच, सेमीफायनलमध्ये कोण पोहोचले, कोणाची मॅच होणार आहे, भरपूर काही मेसेज चालू होते एकमेकांना. आणि जसा हा मॅच सुरू होतोय तसा आजूबाजूला बघितलं ना तर प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढू लागले. येस, आणि ते प्रेक्षक वर्ग देखील आता मात्र या मैदानाच्या दिशेने येऊ लागल्यात, कारण प्रत्येकाली मॅच आहेत. आरके 11 YSP आणि दुसऱ्या बाजूला श्री बिलोजी स्पोर्ट्स खंबाला या दोन संघादरम्यान सेमीफायनलची मॅचला सुरुवात होत आहे. तिथून जिंकेल तो संघ मात्र इंदुमती स्मृती जयू दुर्गेश अर्नाळा या संघासोबत फायनलची मॅच आपल्याला खेळताना फिलोजी स्पोर्ट्स अर्नाळा आणि खांबाळा, माफ करा, फिलोजी स्पोर्ट्स खांबाळा आणि आरके 11 अर्थात यंगस्टर पापडीचा संघ. आणि जसा सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाल्यात, एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर किरण. आणि किरणला म्हटलं जातं बाबा टीमचा आशेचा किरण आहे. आणि किरण भावा, तुला फक्त आशेचा किरण नाही तर तुला विजयाचं कारण बनायचं आहे.
या मैदानावरती जिंकायचं आहे, फायनल पर्यंत घेऊन जायचं आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर RK11 कडनं अमृतनं अप्रतिम गोलंदाजी हाताळली. व्हेरी फर्स्ट ओव्हर अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आपल्या कोचिवड्याचा खेळाडू आहे. अगदी नायगावला आपण पश्चिमेला गेला तर कोचिवडे गाव आहे आणि कोचिवड्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. फार कमी कालावधीमध्ये केलेली प्रगती अमृतची आपण पाहिली आहे. आणि आज यंगस्टर पापडीच्या माध्यमातून RK11च्या संघाकडनं खेळताना अमृतला या मैदानावरती पाहतोय. मॅच सुरू होईल, धनंजय आमच्या जोडी जॉईन होईल. दोन्ही संघाने देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोट टीम. चला चला मॅचला सुरुवात होत आहे. 3 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अमृत तयार, पहिलं षटक फेकण्यासाठी ते मैदानावरती तयार झाले आहेत. लेट्स प्ले. अंपायर्स कडून सध्या सिग्नल मैदानावरती आलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विच हिट, फॉटक्या हवेमध्ये खेळलाय. जम्प करून अगदी कॅच टिपण्याचा प्रयत्न अगदी पाठीमागच्या दिशेनं झाला होता, परंतु ते जीवनदान मिळाला आकाशला पहिल्याच बॉल वरती. आणि पहिला बॉल किरणला जीवनदान मिळाला. पहिला मात्र एक सिंगल कंप्लीट, धावसंख्या 1. आणि जसा रिप्ले बघा आपण स्विच हिट केला होता. शॉट तटम्याला क्षेत्ररक्षक उडी मारली. त्याने जेवढी उडी नाही मारली ना तर बाकी प्रेक्षकाने पण उडी मारली होती. आपल्या जागेवरून ते पण उडाले होते. खरं हा झेल होतोय की काय असं वाटलं होतं. आपल्या जागेवरनं उडी मारली होती. आकाश स्ट्रायकर अमृत बॉलिंग मार्कवरती थोडंसं टॉप द बॅट लागला. चेंडू जातोय जोपर्यंत मिड ऑफ वरनं गॅटिंग येतील, फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकाचा सामना आहे, संध्याकाळचं सत्र आहे. 3 षटकामध्ये जर गोलंदाजी पाहिली तर तितकी धारदार खांबाळ्याच्या टीमची देखील आहेत. 30 धावा, 32 धावा, 35 धावा निर्णायक ठरतील अशा संध्याकाळच्या सत्रामध्ये. येस डेफिनेटली. आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने होतोय ते देखील पाहण्यासारखं असेल. पुढचा बॉल अमृतचा. ओ फटका छान खेळलाय, अगदी बैठक स्ट्रोक लगावत असताना बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, कडक सिक्सर. हे पार्टी जॉईन करतोय. आकोड्याचा चेंडू होता, त्यावरती केलाय प्रहार. पुलचा फटका, चेंडू लॉंग सीमारेषा पार. म्हणून म्हटलं ना किरण आहे, तसा डर मधला एक सीन आहे म्हणजे किरण, तसा किरण आहे. पण भाई डरना नहीं है, डर के आगे जीत है. और भाई क्रिकेट की यही रीत है. असाच खेळायचं आहे, असं खेळायचं आहे. कारण बघा भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाहीये. एक व्हायरस आला होता, भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाहीये आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाहीये. त्यामुळे भीती बाळगायची नाही आहे. भीती बाळगली तर व्हायरस आपोआप येणार, फाईल थोडीशी करप्ट करणार. म्हणून सांगतो भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाहीये. धावा धापलकावरती आहेत त्या 8. पहिला 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. किरण मैदानाच्या मध्ये त्याला रन बनवायच्या टीमसाठी खंबाळण्यासाठी तो प्रयत्न देखील करतोय. पाठीमागचा बॉल डॉट आला होता. पुढचा बॉल, पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक, अगदी कडक स्ट्रोक खेळला. बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6. षटकार, दॅट्स अ यूज. बॅटिंग, अमृता चेंडू होता, शपल केला उजव्या स्टीच्या बाहेर आणि चेंडूला पाठवलंय. किरण बॅटिंग करतोय कडक बेधडक आणि चेंडू केलाय सरळ सीधा सडक, बरोबर रस्त्यावरती चेंडू जाऊन गेलाय. या पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 14 धावा धापल करते. 5 चेंडूचा खेळ झालाय. किरण बॅटिंग करतोय 13 वरती, 1 वरती बॅटिंग करतोय आकाश. आणि पहिल्यांदा असं जाणवते की अमृतच्या गोलंदाजीवरती कुठल्या तरी फलंदाजानं आक्रमण केले दिवसभरामध्ये. लेन थोडीशी चुकले. पाठीमागून राजूभाई देखील सांगतात की अमृत भाई थोडासा लेन को दुरुस्त कीजिए, लेनला थोडस दुरुस्त करा. लेनला दुरुस्त केलंय. हा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूला. लेन थोडस बदला. राजूभाई वही कह रहे थे अमृत भाई आपके पास काबिलियत है, काबिलियत पे यकीन रखिए. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 1 गडी बाद, 14. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा धापलकावरती 14 वरती 1 धक्का आपल्याला पाहायला मिळाला.
किरणनं मात्र खूप चांगली सुरुवात मैदानाच्या मध्ये करून दिलीत आणि कशी करायची ते किरणनं दाखवून दिलं. पहिलं त्याने षटकाचा अगदी समाचार घेतला अमृतचा. आणि सर पहिल्या षटकामध्ये अमृतच्या षटकामध्ये हे पहिल्यांदा घडलंय. त्याच्या षटकामध्ये पहिल्यांदा इतक्या धावा आल्यात. आतापर्यंत त्याने आजच्या दिवसामध्ये ज्यावेळी गोलंदाजी केली ना त्यावेळी त्याने इतक्या धावा खर्च नाही केल्यात. मागच्या मॅचमध्ये त्यांना ती विकेटची हॅट्रिक मिळवली. कमीत कमी धावा त्यांना आता आजच्या दिवसामध्ये दिल्या होत्या. परंतु पहिल्यांदा असं घडलंय की तिथे मात्र अमृतच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा घडले पण टीमसाठी थोडंसं बिघडलंय. तो थोडंसं कॅल्क्युलेशन आहे ना ते बिघडलेलं आहे आणि ते दुरुस्त करण्याचं काम आता गॅटिंग करतील. आकाशचा अगदी फेवरेट स्ट्रोक आहे थोडासा फॉलिंग स्वीप खेळणं. कारण त्यांना माहिती आहे 22चा इशारा होतोय. गॅटिंगला त्याच करता आणलंय की पहिल्या षटकामध्ये जे कॅल्क्युलेशन चुकले थोडंसं बिघडलंय ते बिघडलेलं थोडंसं दुरुस्त करायचंय. कारण फार पूर्वी एक नाटक आलं होतं बिघडलं स्वर्गाचं द्वार. आता इथे जर द्वार बिघडलं तर फायनलचं दार बिघडेल. त्याच्यामुळे त्याला दुरुस्त करायचंय. 15 धावा धावफलकावरती 1.1 समाप्तीनंतर 3 षटकांचा हा अगदी मॅच सुरू आहे. RK11 YSV वर्सेस बिलोजी स्पोर्ट्स खंबाला. चांगला बॉल पुण्याचा पाहायला मिळाला. थोडा पुढे टाकलाय. ड्राईव्ह करायचा होता परंतु त्या ठिकाणी गॅटिंग स्वतः जाऊन बॉलला मात्र फील्ड करेल. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 16 धावा. एक चांगली जमेची बाजू काय तर धावा येत आहेत. डॉट बॉल येत नाहीत. ही जमेची बाजू सध्या मी तर म्हणेन श्री बिलोजी स्पोर्ट्स खांबाला संघासाठी. नाही खांबाला संघासाठी तेच आहे म्हणून एक टार्गेट काय असावं अजून 15 धावा 20 धावा 22 धावा 35 36 40 एकाच पद्धतीने आकाश खेळतायत. भाई गलत तरीके से खेल रहे हो आप. गलत पासवर्ड से मोबाइल का लॉक भी नहीं खोलता. गलत तरीके से खेलोगे तो जीतोगे कैसे. एकाच फटका वारंवार खेळण्याचा प्रयत्न आकाश करतायत. डॉट बॉलला आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ संपला. धावा 16. अपील झालंय पुन्हा मात्र गॅटिंगचा अगदी हा दर्जेदार बॉल पाहायला मिळाला. आकाशला परतावं लागेल. त्याच पद्धतीनं स्ट्रोक खेळण्याचा त्यांना प्रयत्न केलाय आणि विकेट आलाय. फलंदाज बाद गॉन. बघा रिप्ले बघा अगदी स्टंपच्या समोर पायावरती चेंडू आदळलाय. इम्पॅक्ट इन लाईन पिचिंग इन लाईन आणि पुढे जाऊन यष्ट्यानं आदळतोय हा चेंडू आणि आकाशला परतावं लागले ते पॅव्हलिनच्या दिशेनं. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी आता विजय सज्ज झाल्यात. या चेंडूवरती पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि तिथून बदललेला मॅच. पहिल्या षटकापर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं आणि जसा दुधामध्ये मिठाचा खडा पडावा आणि दूध खराब होते ना तसं थोडंसं मिठाचा खडा त्याच्यामध्ये पडलाय. गॅटिंगने येऊन कमबॅक केले आपल्या टीमसाठी RK11 साठी. क्रॅम्प केलं जसा फटका खेळायचा होता. आकोटप्याचा चेंडू होता गुडलेंच्या जस्ट पुढून या चेंडूला पिच केलं होतं. डॉट बॉलची सांगता होत असताना या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 1 22 1 सिंगल अशा फक्त 2 धावा आल्यात. सर्व काही प्रॉपर सुरू असताना मैदानाच्या मध्ये काही बदल घडले किंवा डॉट आले तिथून मॅच बदलली. पुण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र चला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतात. फिल्डिंग करतायत संदीप सोनार. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा परंतु फिकी चांगली झालायत आणि सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल कंप्लीट. धावा धावफलकावरती 17 धावा श्री बिलोजी स्पोर्ट्स खंबाला संघाची RK11 YSP संघाच्या गेस आपण पाहू शकतायत. एक हलकीशी धून ऐकूया डीजेच्या माध्यमातून आणि युवेत पुन्हा मैदानाच्या दिशेने डीजे. आता वाट लावायची का वाट शोधायची. कारण जसं म्हणतात ना बाबा थोडी प्रगती करत राहा. कासवाच्या गतीनं का न होईना थोडी प्रगती करत राहा. खूप ससे आडवे येतील फक्त त्यांना हरवण्याची हिंमत कायम ठेवायची आहे. त्यामुळे असे प्रसंग घडणार. थोडेसे अप्स अँड डाऊन होणार खालीवर होणार आणि आयुष्य देखील असं आहे ना चढ उताराचं आहे. खालीवर होतं आणि ते चढ उतार आयुष्यामध्ये देखील कमी नाही आहेत. अरमान क्रमांक 3चा षटक हाताळण्यासाठी अरमाननं देखील प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहेत आणि म्हणून म्हटलं धनंजय थोडंसं चढ उतार होणार अप्स अँड डाऊन होणार खालीवर होणार. तर आपण ECG काढायला गेला पण तिथे पण आपल्याला खालीवर होतं. फ्लॅट झाला तर खेळ संपला. धावा धावफलकावरती 2 गडी बाद 17. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अरमान पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. स्ट्राईक इनला विजय.
पुढचा बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. खेळाडू आहे त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला स्टॉप केले फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. पाठीमागच्या जवळपास त्या 7-8 बॉलपासून जो खेळ बदललाय ना तो मात्र पुढे जातच नाहीये. तिथून मात्र मैदानाच्या मध्ये RK11 YSP संघाने जो कमबॅक केलाय तो कमबॅक खूप महत्वाचा ठरलाय. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला मागच्या 9 चेंडूवरती 4 धावा आल्यात. पहिल्या 5 चेंडूवरती 13 धावा 14 धावा आल्या होत्या. पण मागच्या 9 चेंडूचा खेळ पाहिला ज्याच्यावरती फक्त 4 धावा आल्यात. हे षटक निर्णायक आहे, महत्वाचं षटक आहे. अरमान स्ट्रायकरला यज्ञेश उलटा पुलटा अरमान खाली पडले होते कारण त्याला माहिती आता इथे सर्वस्व द्यायचंय, आपला बेस्ट द्यायचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी केली, पहिले बार आपने गुड दिया, दुसरी बार आपने बेटर दिया, अब आपको बेस्ट देना है आणि तेच बेस्ट अरमान देतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अरमानच्या माध्यमातून लेन तो ऍडजस्ट करतो, टप्पा चांगला ठेवतो आणि बॅटरला ओळखतोय. बॅटर काय करण्याच्या मूडमध्ये तो कशा पद्धतीने खेळतोय ह्या सर्व काही गोष्टी तो जाणतोय. थोडा पुढे टाकलाय बॉल, आता मात्र फोर्स केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जोपर्यंत बॉलला फील करेल हितेश तिथून बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. सुरुची अगदी वसईचा संघ आहे त्याच्यामधून सातत्याने आपण हितेशांना खेळताना पाहिलं आणि तो सध्या पुढे आला होता. त्यानं फिल्डिंग केल्यात, डबलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 20 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 20 धावा आणि खामाला टीमसाठी हे बेस्ट चान्स आहे, सर्वोत्तम संधी आहे फायनलमध्ये जाण्याची. याच्या पुढे संधी मिळेल न मिळेल पण ही शेवटची संधी समजून कामगिरी करायची आहे. तर K11ची देखील तीच कामगिरी आहे यंगस्टार पापडीची. हा फटका खेळला जरूर, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली संदीप सोनार. झेल सुटलाय, थोडासा कॅज्युअल एफर्ट. जसा झेल सुटला टाळ्यांचा गजर पाठीमागून आला. या 2-3 धावा निर्णायक ठरू शकतील. थोडासा कॅज्युअल एफर्ट होता आणि तुम्ही कॅज्युअली घेतलं ना मग कॅज्युअलिटी मध्ये जावं लागतं. आउट कोण झाले, यज्ञेश की विजय? चला पंच सांगतील आम्हाला का यज्ञेश आउट आहे की विजय? यज्ञेश ओके. नॉनस्ट्राईक एंडला आउट झालाय, याचा अर्थ नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडला तिथे जाईल. स्ट्रायकर एंडला विजय असतील कारण हा झेल थोडासा कॅज्युअल एफर्ट पाहिला गेला होता. ज्यावेळेला थ्रो आला त्यावेळेला ते क्रॉसिंग झाले की नाही, गाड्यांची क्रॉसिंग झाले की नाही ते पाहिलं जातं आणि त्याच कारणास्तव इथे यज्ञेशला परतावं लागतंय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 23. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल का इथून एखादा मोठा फटका येईल का, आणि तो अपेक्षितही आहे कारण तो मोठा फटका नाही आला तर दबाव तुमच्यावरती वाढणार. तुम्हाला जितक्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं होतं तितक्या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत तुम्ही पोहोचू शकले नाहीत. परंतु या शेवटच्या बॉलवरती काही मॅचची कहाणी पुन्हा बदलणार का याच्यावरती देखील चर्चा. कारण तुमच्या इनिंगमध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके, 2 सिक्सर येऊन देखील धावा धावफलकावरती 23 विकेट आहेत. शेवटचा बॉल अरमानचा. अरमान आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत. 2 डॉट, एक ट्रिबल, डबल, सिंगल अशा पद्धतीने मात्र धावा आल्या आहेत. हा शेवटचा बॉल कशा पद्धतीने मात्र हाताळला जाईल. अरमान वर्सेस पुन्हा एकदा विजय. फुल टॉस बॉल, फटका खेळलाय हो, प्रॉपर टायमिंग सहित बॉलला मात्र फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पार आणि या षटकाराने धावसंख्या मात्र वाढल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 29 धावा, 29. 3 षटकांमध्ये 30 धावांचा पाठलाग आता करायचा आहे. आता मजा येईल या मॅच मध्ये कारण ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मात्र वेल मोमेंटला येत असताना पाहायला मिळाला विजयच्या बॅटमधून आणि या 6 धावेनं धावा धावफलकावरती आधी 29. RK11 YSP या संघाला रन करायचे आहेत 3 ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवरती हा षटकार ठोकला होता. 29 धावा झाल्या, 30 धावांचा पाठलाग करायचंय. हलकीशी धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. हा सेमीफायनलचा मॅच आहे. फायनल मध्ये कोण जाणार, RK11 YSP की दुसऱ्या बाजूला बिलोजी स्पोर्ट्स खांबाला संघ फायनल मध्ये जाणार. ओम साईराम डीजे एक हलकीशी धून आणि येऊया 30 धावांच्या पाठलागावरती.
संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यामागे आहेत. त्या जोडीला पुरापाडा ग्रामस्थांची योग्य साथ देखील या स्पर्धेला लाभलेली आहे. त्यांचंही मनापासून आभार आहे. त्या जोडीला आगरी युवा प्रतिष्ठानची पूर्ण टीम, फ्युचर 11ची पूर्ण टीम ही देखील मदतीला आहेत. आणि खास करून काही नावं देखील आहेत. दर्शन म्हात्रे, राकेश पाटील, दिनेश म्हात्रे, नितीन पुरकर, पांडुरंग करत, अभय पाटील, अजूनही बरीचशी नावं आहेत. आणि या सर्वांची मदतीनं सुरू असलेला हा पाटील परिवाराचा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवत आहेत. त्या जोडीला या मैदान योग्य पद्धतीनं राहावं, अगदी पाणी मारण्याची व्यवस्था असतील किंवा कोल्ड्रिंकची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था वसंत विठ्ठल म्हात्रे आणि रमाकांत विठ्ठल म्हात्रे यांनी कैलासवासी विठ्ठल वाल्या म्हात्रे व कैलासवासी जयवंती विठ्ठल म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ती उपलब्ध करून दिली. त्यांचंही मनापासून आभार. जय बालोबा मंडप डेकोरेटर्स त्यांचंही मनापासून आभार. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय त्या पाठीमागे ओम साईराम डीजे अर्थात टिंबीपाडा रमेश निजाई यांचाही रोल आहे. ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबवरती आपण DBNच्या चॅनलवरती पाहतोय. ते देखील क्लीन अँड नीट टेलिकास्ट केलं जात आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होणार ते पाहणं देखील इंटरेस्टिंग आहे. ते देखील इंटरेस्टिंग असणार आहे. ते इंटरेस्टिंग असणार आहे आणि तेच आपण पाहणार आहोत. राजू मिश्रा आणि दुसऱ्या बाजूला हितेश अंजकर अशी जोडी मैदानावरती सध्या आहे. 30 धावांचा लक्ष्य आहे. म्हणून मी कामाला टीमसाठी सांगितलं की बाबा ही तुम्हाला शेवटची संधी समजा. पुढची संधी येईल न येईल, नेव्हर से देअर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम. कधी सांगू नका अजून पुढे बघूया किंवा पुढच्या वेळेला बघूया. नेव्हर से देअर इज अ स्टील टाइम और मे बी नेक्स्ट टाइम बिकॉज ऑल्सो कंसेप्ट इज टू लेट. कभी नहीं कहना अभी थोड़ी देर है या अगली बार देखेंगे, देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए. तसा उशीर होणार नाहीये याची काळजी घ्यायची आहे. तर RK11 जो YSP यंगस्टर पापडीचा संघ आहे तोही प्रयत्न करणार फायनल मध्ये जाण्यासाठी. गणेश कक्कड आणि पूर्ण टीम तेही तयारीनिशी आलेत. त्यांनाही माहिती आहे या मैदानावरची जी ट्रॉफी पाटील परिवाराची स्पर्धा, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही ट्रॉफी पटकवायची आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. राजू मिश्रा पहिल्या षटकात आणण्यासाठी यज्ञेश भोईर सज्ज होतील. मॅच होतोय ऑन. 18 मध्ये 30. 18 मध्ये 30. पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती केला फुल टोल वसूल षटकार. हा पहिलाच बॉल लोवर फुलटच बॉल मिळाला. राजू मिश्रा त्याच्यासाठी रेडी होते आणि त्याने मात्र या बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 30 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि फ्लाइंग स्टार्ट तिथे मात्र मिळवत असताना राजू मिश्रा यज्ञच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट. बिलोजी स्पोर्ट्स खांबाला वर्सेस RK11 YSP यांच्यामध्ये सुरू असलेली सध्या ही महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जो जिंकेल तो फायनल मध्ये मात्र खेळत असताना पाहायला मिळेल. टीम इंदुमती स्मृती जयू दुर्गेश 11 अर्नाळ्याच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. आधी कॉल दिला रन घेण्याचा परंतु शेवटी थांबवलाय. हितेशनं मात्र नॉनस्ट्रायकरवरून कॉल दिला होता थांबण्याची गरज असं सांगितलं त्याने. पहिल्या 2 बॉलचा केस संपलाय. धावाय धाव फलकावरती 6. थोडंसं अंदाजापेक्षा कमी उसळला. जसा राजू मिश्रा आले होते शफल केलं होतं उजव्या यष्टीच्या बाहेर, पण तो अंदाज होता तो अंदाज थोडासा चुकला. त्या अंदाजापेक्षा थोडासा खाली हा चेंडू राहिलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर केलेला कमबॅक डॉट बॉल. यज्ञेश राईट आर्म अराउंड द विकेट. स्ट्रायकरला राजू उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर आलाय. भाई ये तालियां रुकनी नहीं चाहिए. टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज. बजेगी सिटी, बजेगी टाली. हो उल्ला, हो गुल्ला. मैदान घुसताय, सर पर उठताय. तर भाई खेळ का रहता है, जुनून बन जाता है. आता जुनून बनलाय खेळ मैदानावरती. सर मागच्या 2 ते 3 मॅच मध्ये जर राजू मिश्राच्या जवळपास तुम्ही बॅटिंग पाहिली तर ऑल ओव्हर त्यानं एकदा तरी तो स्विचिटचा प्रयत्न केलाय. एक वेळा त्याने तो स्विचिटचा प्रयत्न केला आणि स्विचिटचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये कधी कधी अंगलट पण येतो. कधी कधी लागला तर तो सक्सेसफुल ठरतो, पण कधी कधी अंगलट येतो. पुन्हा एकदा मात्र एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव आलाय. एक षटकारानंतर 3 डॉट बॉल आल्यात मैदानाच्या मध्ये. सध्या टाळ्यांचा गजर भिलोजी स्पोर्ट्स खांबालाच्या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आणि टाळ्या त्याच उत्साहात येतात भाई. एखाद्या झोपलेल्या माणसाला उठवायचं तर त्याला आवाज द्यावा लागतो. आवाज ऐसे दो की सोए हो के होश आ जाए, और ताले ऐसे बजाओ ना कि खेलने वाले को जोश आ जाए. आणि तो जोश आलाय, जोश मैदानावरती आलाय. 3 डॉट बॉल.
त्यानंतर आलेला वार आकाश चेंडूच्या खाली फलंदाज बाद. बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हिलियन, गॉन. जोडी जमली नाही, जोडी तोडली. या वेळेला जोडी तोडली यज्ञेश भोईरनं. एक चित्रपट आला होता शाहरुख खानचा, रब ने बना दी जोडी. भाई रब जोडी बनाता, जोडी तोडतोय आणि त्या जोडीला तोडलंय. माघारी परतावा लागलाय राजू मिश्राला. एक पहिला धक्का लागलाय, पण मोठी स्टार कास आहे. बॅटिंग ऑर्डर डीप वरती आहेत या टीमची, त्याच्यामुळे एका विकेटनं किती फरक पडेल ते सांगता येणार नाही, पण दबाव नक्कीच येणार या विकेटनं. येस डेफिनेटली. आणि मागच्या त्या 3 बॉलचा तो दबाव दिसला होता, कारण पहिल्या षटकारानंतर ते 3 बॉल डॉट आले, तिथून तो दबाव वाढला. शेवटी विकेट मात्र राजू मिश्राचे मिळून यज्ञेशनं. आता नव्यानं बॅटर अमृत मैदानावरती आलायत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अष्टपैलू कामगिरी या खेळाडूनं केल्या आहेत. गोलंदाजी म्हणा किंवा बॅटिंग म्हणा, या दोन्ही क्षेत्रामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू सध्या मैदानावरती अमृत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असेल. RK11 YSP वर्सेस बिलोजी स्पोर्ट्स खंबाला. लास्ट बॉल घेऊन गोलंदाज यज्ञेश तयार. लोअर फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल फील केलाय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावाय धाव फलकावरती 7. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 23. डीजे त्याच वेळेला कहाणी आम्ही येतो तुमच्या दिशेनं करणं. पहिलं षटक ज्याची सुरुवात षटकारानं झाली, विकेट आलाय. रंजना थालेकर मॅडम यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. नगरसेविका आहेत आणि त्या सध्या आपल्या मंचावरती पोहोचलेत. मॅडम आपलं स्वागत आहे. आदरणीय रंजना तालेकर मॅडम सध्या नगरसेविका आहेत, ते आपल्या मंचावरती येत आहेत. त्यांचं स्वागत करूयात आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे 23. तुकाराम सर, तो शेवटी आलेला जो षटकार होता ना, त्याच्यानं खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स लेवल बिलोजी स्पोर्ट्स खांबाला संघाची मात्र ती वाढताना पाहायला मिळाली होती. आणि तो कॉन्फिडन्स लेवल घेऊन हा संघ मैदानाच्या मध्ये ज्यावेळी इंटर केलं, ज्यावेळी तो उतरला ना, पहिली विकेट जशी राजू मिश्राची आली, त्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्यात. आता ती एनर्जिक लेवल थोडी वाढल्यात, डबल झाल्यात. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण शेवटच्या चेंडूवरचा वार, शेवटच्या चेंडूवरचा प्रहार, त्याचा परिणाम सोडून जातो, त्याचा इम्पॅक्ट सोडून जातो. तोच इम्पॅक्ट कदाचित सोडून गेलाय, पण त्या प्रभावातनं बाहेर यायचंय. RK11 YSP यंगस्टर पापडीला त्या प्रभावातनं बाहेर यायचंय. सुजल आला गोलंदाजीसाठी आणि त्याच्या 2 विकेटसाठी जयू दुर्गेश 11 कडनं 500 रुपये आणि हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. यंगस्टर आहे. 1 2 3 4 5000. सुजल. हो, ये तो भाई मोये मोये वाला सीन था. ओ नो नो नो, पण होता ऐसा होता. मॅचचा थोडासा दबाव आहे, प्रेशर आहे. एक यंगस्टर आहेत भाई. जैसा तो एक चित्रपट आहे बघा, दिलवाले दुल्हनिया, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, बड़े बड़े शतों में देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. ऐसी बातें होती रहती है, मॅच भी होती रहती है, पण परत परत झाली तर कठीण होऊन बसेल. करणच्याही डोक्यावरती हात आला होता, कारण पारितोषिक सध्या लागलं या खेळाडूसाठी. आणि पहिला बॉल त्यानं नो बॉल हाताळला. नो बॉल वरती +1 देखील येत असताना पाहायला मिळतात. आता समीकरण मैदानाच्या मध्ये 12 मध्ये 21. फ्री हिट मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती हितेश, नॉन स्ट्राईक वरती अमृत. 12 बॉल 21 धावेची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पूर्णतः तयार. मिस्टर सुजल, त्याच्यासाठी पारितोषिक देखील असणार आहे जवळपास पारितोषिक. सुजल आलाय गोलंदाजी मार्क वरती, त्यासाठी प्राइज आहे, पण समोर हितेश आहे. नाव त्याचं हितेश आहे. थोडासा तेज आहे. हा तेज आहे. हा फटका खेळाय जरूर, चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. इट्स अ 6. षटकार.
बॉल टाकला, भरपूर वेळ भेटला त्या ठिकाणी हितेशकडे आणि हितेशनं मात्र त्या बॉलवरती अगदी प्रहार केलात. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. कुठेतरी दबाव दिसतोय गोलंदाजावरती, कारण सुरुवातीला ज्या गोलंदाजीवरती आलात नो बॉल त्याने टाकलात, अगदी त्यानं तो भीमर चेंडू हाताळला. त्याच्यानंतर मात्र तो दबाव सातत्यानं त्याच्यावरती कायम दिसताना पाहायला मिळालात आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 11 बॉलमध्ये 15 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. RK11 YSP संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. सुरुवातीला अडचणीमध्ये होता, परंतु त्या एका नो बॉल नंतर, एका षटकारानंतर मॅचची कहाणी बदलल्यात. 11 बॉलमध्ये 15 धावेचं लक्ष. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सुजल तयार. समोर आपण पाहिलं तर हितेश. लोअर फुलटच बॉल पुन्हा एकदा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर कॅच तर टिपला होता, परंतु पंचांचा सिग्नल नो बॉल. चला रिव्ह्यू घेतलाय. भरपूर काही चाललंय. ही ओव्हर आहे ना, अगदी ड्रामॅटिक ओव्हर आहे, नाट्यमय ओव्हर आहे. भरपूर काही नाट्य घडलं. पहिल्या चेंडूपासून ते नाट्य घडले. हा चेंडू किती वर आहे, कमरेच्या वर आहे, खाली आहे, कारण त्या स्टिकरच्या आसपास चेंडू लागलाय. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि निर्णय येतोय. त्यांनी सांगितलं इट्स अ नो बॉल. नो बॉल. नो बॉलचा इशारा होतोय. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 11-13चा हा मॅच आहे आणि बघूया आता 2 चेंडू असे हाताळले आहेत. आता काय निर्णय येतो? गोलंदाज बदलला जातोय का? येस, कारण 2 वेळा बदलला जातो. त्याचं इंटेन्शन पाहिलं जातं. बऱ्याच वेळा 2 भीमर चेंडू हाताळले म्हणून नाहीये, तर त्याचं जर इंटेन्शन समोरच्या फलंदाजाला थोडंसं जायबंदी करण्याचा इंटेंट जर पाहिला जातो आणि तेच इंटेंट फलंदाजाने पाहिलं. एक तर गोष्ट आहे, कारण जे आपण चर्चा करतोय, बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा संघ खेळतोय. या षटकामध्ये जर पाहिलं सर्व काही विपरीत त्यांच्या घडलंय, पण एक गोलंदाज बदललाय. आता फक्त बॉलर बदललाय का मॅच बदललाय? कारण थोडंसं वातावरण चेंज झालंय. 11 मध्ये 13, पण तुर्तास RKचा संघ, YSPचा संघ अगदी जवळ पोहोचलाय त्या 30 धावांच्या. येस, 11 बॉलमध्ये 13 धावेचं लक्ष. फटका खेळलाय छान मैदानाच्या आतमध्ये. सध्या अमृतच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार आलाय. षटकार 6. तुकाराम सर, चर्चा होऊ शकली असती पहिल्या षटकामध्ये तुम्ही इतकं षटक हाताळलात. तुमच्या दुसऱ्या षटकासाठी जर कदापि तुम्ही चांगला एखादा गोलंदाजाचा वापर केला असता तर मैदानाच्या आतमध्ये चित्र काही वेगळं असतं. आपण क्रिकेटचा खेळ असा आहे ना, की जर तरवर चालत नाहीये, इफ्स अँड बट वरती चालत नाहीयेत. भाई ऐसा होता तो वैसा होता, पण तसं घडत नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला ठरवायचं ना, ते योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण एकदा सिद्धू पाजीला विचारलं होतं की ऐसा होता तो वैसा होता. उन्होंने कहा था भाई अगर मेरी चाची को मुछी होती तो मैं उनको चाचा कहता. असा क्रिकेटचा खेळ आहे. ऐसा होता तो वैसा होता हे नाही चलता. क्रिकेटमध्ये तुम्ही जर 30 संधी गमावली तर मात्र पुन्हा एकदा येत नाहीये. लोअर फुलटा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला मिड विकेटच्या रिझल्टमध्ये. वेगाने चेंडूवरती किरण पोचल्यात, पण आता ते सगळं बदललंय. बघा, जिथे 1 रन होती तिथे 2 धावा, तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न गरज नव्हती. सध्याच्या घडीला पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारे जे तारे सितारे थोडेसे वेगळे होते आणि यावेळेला हा विकेट फलंदाज होतोय धावात. अमृत डिपार्ट्स. अभिवैती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला हितेश, एक षटकार त्याच्या बॅटमधून आलात. 8 बॉलमध्ये 5 धावेचं लक्ष असेल. 25ला 2 विकेट. RK11 यंगस्टर पापडी या संघाची सध्या सिच्युएशन आपण पाहतात. बिलोजी स्पोर्ट्स खांबाला या संघाच्या अगेन्स्ट हे 2 बॉल आता कशा पद्धतीने टाकले जातात गोलंदाज यांच्याकडून ते देखील पाहण्यासारखे असतील. तो कमबॅक करेल इथून मात्र 2 बॉलवरती सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलवून टाकतील बॅटर, हे देखील पाहण्यासारखं असेल. अभिवैती स्ट्राईक एंडला तयार.
चांगला बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आला आहे. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे 7 मध्ये रन करायचे 5. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. मागचा एक मॅच अभिवैतीनं जिंकून दिला होता. 8 मध्ये 12 करायच्या होत्या. त्यावेळेला ते 2 चौकार लगावले गेले होते. 7 चेंडूचा खेळ आहे. 5 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत चेंडू 1 बाउन्स फील केला जाईल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धापलक जाऊन पोहोचेल तो 27. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6च्या अर्ध्या 3 धावा करायच्या आहेत. 6 मध्ये करायच्या 3. हलकीचे 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. सेमीफायनलचा मॅच आहे. 6 चेंडू 3 धावा. पहिचान कोरपर्यंत प्रवास आपण पाहिलेला आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 27 धावा धावफलकावरती. 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आहेत. अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती हा संघ आहे जो RK11 अर्थात यंगस्टर पापडीचा संघ विजयाच्या समीप निकट पोहोचलेला आहे. आता या ओव्हरमध्ये एक मिरायकल झाला, चमत्कार झाला तरच हा सामना जिंकू शकतो बिलोजी स्पोर्ट्स खांबाल्याचा संघ. चला 6 बॉल मध्ये 3 धावेचं लक्ष. स्ट्राईक एंडला हितेश, नॉन स्ट्राईक एंडला अभिवैती. RK11 SP चा संघ आपण पाहतायत. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. किरण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 6 मध्ये 3. पहिला बॉल. ओ माय गॉड. पहिला बॉल आलाय. व्हाईट बॉल. चेहऱ्यावरती ती स्माईल किरणच्या देखील पाहायला मिळाली. एक्स्ट्रा रन. या वेळेला तर बाकीच्याने सांगितलं हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम हे क्या हुआ. तसा आता खेळ सध्या चाललाय. सर्व काही बदललंय. 6 मध्ये 2 करायचे आहेत. आता चेंडू बॅटला लागलाय. चेंडू चाललाय पाठीमागे आणि या चौकारानं मॅच केलं फिनिश. K11 यंगस्टर पापडी संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा चांगलं क्रिकेट खेळलं पण ते 2 ते 3 चेंडू त्या सामन्याचं चित्र थोडंसं बदललं आणि तो बदललेला मॅच आणि तिथून सुटलेला तुमचा तो हात या मॅचचा पाहिलाय आणि YSP अर्थात यंगस्टर पापडी K11चा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. अगदी थोड्याच वेळात आपण जाऊया पण या सामन्यातील सामनावीर कोण आहे ते आपण बघूया. मॅन ऑफ द मॅच दिला जाईल त्याच्या अगोदर आपण